महावितरणचा गलथान कारभार. कामे पूर्ण करूनही 3 वर्षांपासून बिलं रखडली. कंत्राटदारांचा आता उपोषणाचा मार्ग. जवळपास 3 वर्षांपूर्वी महावितरणने सन 2022 पर्यंतच्या 31 ते 200 मीटरच्या कृषीपंप वीज जोडणीची योजना मोठ्या थाटामाटात राबवली. बुलडाणा जिल्ह्यातील कंत्राटदारांनी स्वतःचे भांडवल गुंतवून बँकांकडून कर्ज काढून ही कामे वेळेत पूर्ण केली. महावितरणचे उद्दिष्ट तर पूर्ण झाले, पण कंत्राटदारांच्या कष्टाचा पैसा मात्र महावितरणच्या तिजोरीतच अडकून पडला आहे. गेल्या 3 वर्षांपासून या कंत्राटदारांनी स्थानिक कार्यालयापासून ते मुंबईच्या हेड ऑफिसपर्यंत चक्रा मारल्या, मात्र अद्यापही त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळालेले नाहीत. बँकांचे कर्ज आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा संतप्त सवाल आता हे कंत्राटदार विचारत आहेत. अखेर न्याय मिळत नसल्याने कंत्राटदारांनी आता आंदोलनाचे हत्यार उपसले असून उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याचा इशारा दिला आहे. मागील 4 वर्षाआधी महावितरणने कृषी पंपाचे कनेक्शन करण्यासाठी कंत्राटदारांना आदेश दिले होते. जवळपास बुलढाणा जिल्ह्यात 900च्या जवळपास कनेक्शन केलेले आहेत. तातडीने करायचे सांगितले त्याप्रमाणे कंत्राटदारांनी ते कामही पूर्ण केले. ते काम होऊन जवळपास 3.5 वर्ष उलटून गेले. त्या कामाच्या मोबदल्यात अजूनही कंत्राटदारांना जवळपास 8 ते 9 कोटीचा निधी महावितरणने अजून दिलेला नाही. त्यामुळे कंत्राटदारावर उपासमारीची वेळ येत आहे. वारंवार महावितरणला पत्रव्यवहार केला, भेटलो, हेड ऑफिसला जाऊन आलो, तरी पण त्यांचं काही चिन्ह दिसले नाही पेमेंट द्यायचे. शेवटचा पर्याय म्हणून आम्ही उपोषणाची पायरी उचललेली आहे. जरी यांनी पेमेंट नाही दिलं तर पुढे भविष्यात आम्ही आता एक काम बंद करून संपूर्ण काम बंद करण्याचं आम्ही इथे आवाहन करतोय महावितरण.